नमस्कार मंडळी, नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार। काय मित्रांनो, आज तुमच्यासाठी आवर्जून एक चांगला प्रसंग, चांगल्या प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन यायचं ठरलं। म्हणून आज काहीतरी मित्रमंडळीला बोलाव, काहीतरी त्याच्या समोर आपला गाठोडं खोलाव आणि त्याला काहीतरी सांगाव। बिचाऱ्याला त्याला समजतंय। सर्व माझी जी मित्रमंडळी ना, सुज्ञान मित्रमंडळी आहे, सगळ्याला माझे व्हिडिओ आवडतात, आवर्जून आवडतात। म्हणून आज सुद्धा एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो। घेणं न देणं, खंदील लावून जाणं। ऐकलंय कधी? यंग जनरेशनच्या आताच्या हल्लीच्या पोराला ह्या गोष्टी माहीत नाही, पोरीला ह्या गोष्टी माहीत नाही। पण जुने जे 90च्या दशकातली जी काही मंडळी आहे, 1990च्या आधीची, यायला सगळ्याला आहे का नाही, कंदील, चिड्या, चिमण्या, दिवे, बत्त्या हे सगळं त्याला माहीत आहे बरं का सगळं। आताच्या हल्लीच्या मुलामुलीला नाही माहिती आहे की बा कंदील कशाला म्हणते, तर दिवाबत्ती कशाला म्हणते, तर घासलेट तर त्याला पाहायला राहिलं नाही। नाव सुद्धा घासलेटाचा कुठं उल्लेख नाही, आता कोणाला आठवत बी नाही घासलेट। पूर्वी असायचं घासलेट दिव्यात टाकल्या जायचं, चिमणीत टाकल्या जायचं, त्या बत्तीत टाकल्या जायचं। मोठमोठे कार्यक्रम जर असले ना कुठं, पहिल्यांदा सोंग व्हायचे, काही नाटकं व्हायचे, एक पात्री नाटकं व्हायचे, तमाशे व्हायचे। त्या टायमाला एवढे काही लाईटची व्यवस्था नव्हती। त्या टायमाला एका नाही बत्तीचा उपयोग केला जायचा। बत्ती तिला मेन थला असायचं, आठवत ना तुम्हाला? आठवतच असेल तुम्हाला। काय त्याला एकदा माचीची काडी लावली ना, इतका काही प्रकाश व्हायचा ना की आता हॅलोजन ज्या प्रकारचे लावतो आपण, त्या काळात ती बत्ती तितकं हॅलोजन इतका प्रकाश द्यायची। पण ती कशावर? घासलेटावरच। तर ते असू द्या, जाऊ द्या, ते आपल्याला घेणं देणं नाही त्या विषयाचं। पूर्वीचं होतं, सहज आलं तोंडावर म्हणून तुम्हाला सांगून टाकलं की बा घासलेटवर ह्या बत्त्या, खंदिलं, दिवे, चिमण्या हे सगळं चालायचं त्या काळी। आता सर्वत्र लाइटिंग झाली, आता ह्या गोष्टी नेस्तनाबूत झाल्या, सगळ्या काळाच्या आड गेल्या, पडद्याच्या आड गेल्या। पण आपला विषय तुम्ही पाहिलं, घेणं ना देणं, कंदील लावून जाणं। आपल्याला खरं सांगायला जर गेलं तर आपल्याला काही गोष्टीचा काही गरज बी नसती, त्याच्याशी निगडीत हा विषय, काही गरज नसती। पण आपण बळत त्याच्यामध्ये सामील होतो। सामील झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टीचा दुष्परिणाम बी भोगायला भेटतो। आपल्याला दुष्परिणामाला सुद्धा सामोरं जावं लागतंय। काहून? घेणं ना देणं। जुन्या लोकांना जे काय म्हणी काढल्या ना भाऊ, उग्याच काढल्या नाही। खरंच ते जुनं ते सोनं त्याच्याकडे इतके काही भंडार भरलेलं आहे ना की लगे ते आपल्याला सर्व काही, लय मोठा खेळ असला ना, ते छोट्या गोष्टीत सांगायची कला या जुन्या लोकांना होती, थोडक्यात सांगायची कला होती। आता आहे ना, आता तुम्ही जर एखादा विचारलं ना, एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला थोडी गोष्ट जर विचारली ना, तर ते सपोज टू बी अमुक ऐसा वैसा यू त्यू बंदा महाराष्ट्र हिंडून येतील। आपल्याला असतं एकाच मिनिटाचं काम आणि एकाच सेकंदात उत्तर द्यावा बाई आहे ना, असं पण नाही। हे आताचे खूप मोठं चराट यायच्या जवळ असतंय। पूर्वीचे लोक थोडंच ताबडतोब एकाच शब्दात बंद काही सांगितल्या जाईन असं। तशातलीच आजची सुद्धा एक म्हण आहे की घेणं ना देणं आणि कंदील लावून जाणं। काही घेणं देणं नाही त्या गोष्टीचं। एखादं जर म्हणता चालतं का जागलीवर, चला बा, काय जागलीवर काही काम आहे का दुसऱ्याचं? त्या जागलीवर त्या माणसाला जायचं आणि जागलीवर साधा सोपा विषय बरं का। जागलीवर जायचंय ना, त्याला जागल काय त्या जागल काय आता नवीन मंडळीला नाही कळणार। पण हे जुने जेवढे बिचारे आपला जर व्हिडिओ पाहत असतील ना, आजोबा असतील, आजी असेल किंवा 40-50 वयाची जी मंडळी असेल, यायला कळतं ते जागल म्हणजे काय असते। तर ते एक जागलीवर चाललं, सहज जर एखाद्याला म्हणलं चालतो का जागलीवर, हो म्हणून चला।
जागलीवर जाणार, पण गड्या माझ्याजवळ काय नाही गड्या, उजेडाचं मिळणे आहे ना, उजेड घरी खंदील खुटीचा काढण, घरच्याला उजेड काही घरच्याला नाही, नाही यायला काही गरज नाही. आता हे झोपणार तर आहेत, हे आता झोपणार आहे डोळे लावून, आणि डोळे लावून झोपल्यानंतर उजेडाची काय गरज आहे? बरोबर आहे, झोपणार आहेत, डोळे लावून झोपणार आहे, प्रत्येक जण डोळे लावूनच झोपतो, मग त्याला उजेडाची काय गरज आहे? म्हणून याला सांगितलं की जागलीवर चालायचं काय, येतो का? तर हे म्हणतो हो. अरे पण मग आता आपल्याला वाटान जायला उजीड, मग वाटान जायला उजीड नाही तर मग खंदील घेतो ना, खंदील घेतो घरातला. घरचे सगळे बाया माणसं लेकरं बाळ सगळे अंधारात, पण ह्यो खंदील घेतो, आणि खंदिलामध्ये घासलेट कमी असल्यामुळे कुठून घरातच कोपऱ्याला खुटीलं गुतेल शिशी तिच्यात घासलेट. पूर्वीचं बरं का, आताचं नाही, आता मोठमोठ्याल्या कॅनी निघल्यात. आता आपण कॅनीबद्दल काही बोलणार नाही, पण त्या काळी शिशीत, त्या शिशीतलं घासलेट त्यो बिचारा त्या खंदिलात होते, आणि खंदील लावून चालला, काही काम आहे का, निघला तिथं गेला झोपायला, पांघुरणं कमी, ते एकट्याच्याच वाटेचे पांघुरणं, ते त्याचं मस्त पैकी पांघुरणावर झोपे, हे बी त्याच्या बागलात जर सगळी तर झोपे, आणि आत उरणं नसल्यामुळं हे सगळं रातभर भुरकं होय, पांघुरणाच्या खाली गेल्यामुळं. माताडावर जागलीवर सगळं भुरकं. जर बाज असन तर हे दोघं बाजावर, हेच नेलं संग, याला बी बाजावर घ्यावं लागे, हे बाजावर गेलं रात्या बदकन त्या बाजावून खाली पडे, बाजावून खाली पडे. एखादं धसकट फसकट खाली जर असलं तर याला धसकट घुसे, याला रातच्या जर काही ठेस ठोकर लागली ती गोष्ट वेगळी, काही गरज चालतो का जागलीवर एवढंच म्हणेले नाही बा, मग येणं जमत नाही, नाही यायचं ना, तो काय राग धरणार नाही. पण चालतो का म्हणलं ना, हो हो येतो ना, जवळचाच खंदिलन, जवळचंच घासलेटन, जवळचंच सगळं असून जायचं. वाटानं काही दुर्घटना घडली, इचूड असलाय, एखादं काही असं झालं काही बरं वाईट, बरं ते तर मोठी गोष्ट आहे, एखादी दगडाची ठेस लागली आणि बोट फुटलं पायाचं, तकलीफ आहे ना, काही गरज आहे जायची जागलीवर, ते म्हणलं म्हणून एक साधं उदाहरण म्हणून सांगू राहिलो, काही गरज आहे जायची, बोट फुटलं ना, याला म्हणते घेणं ना देणं, खंदील लावून जा. काही गरज आहे का भाऊ खंदील लावाय, आपलाच खंदील घ्यायचा आहे, घरचे सगळे अंधारात तर फडू द्यायचे. अहो तुम्हाला काय सांगावं, तुमच्यावर प्रसंग, ज्या ज्या माणसावर प्रसंग आला त्यालाच माहिती आहे. रात्री जर घरात अंधार असन, अजून बी सांगतो तुम्हाला, रात्री जर घरात अंधार असन, लाईन गेली असन, झोपेमध्ये काही माणसं उशाचं पायतन पायत्याचं उस होतंय, होतंयच, बोईलं झोपणारायचं, क्वाटवर झोपणाऱ्याचं भले नसन होत, ते कधी कधी व्हायच्या टायमाला सुद्धा क्वाटवून खाली पडतेत, होतंयच, खाली पडतेत काही मंडळी क्वाटवून. तर असं जर लाईन गेली आणि ते जर क्वाटच्या खाली पडलं, किंवा जे भोईलं झोपेले ते जर उशाचं पायतन पाय त्याचं उसच झालं, लाईन जर गेली आणि त्याला जर लगवील जायचं असलं तर भिताड जांभलत 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 जावं लागतं. दरुजा कुठे भीत जांभलत जावं लागतंय, हातानं चापलत जावं लागतंय, दरुजा कुठे, बरोबर ना. दरुजा सापडत नाही लवकर, सगळा गोल चक्कर मारणं लागतंय तेव्हा माणूस दरुजाजवळ येते, भीतीला तर आधार घेत घेत. म्हणून सांगतो हा विषय तेवढा आहे की बा घेणं देणं, कंदील लावून येणं, हा ह्या बाबतीतला आहे. उदाहरणं सांगायचं गे भरपूर आहे, पण मी एक साधं उदाहरण घेतलं आपलं त्या काळचं, आपलं जुनं उदाहरण जे आपल्याला आवडल म्हणून. असे लय मोठे बरं का, आताचे बी लय मोठे, हल्लीचे उदाहरणं बी तसेचे. घेणं देणं, कंदील लावून येणं, हे फक्त कंदिलाचा विषय सोडा, मी कंदिलाचा घेतला, पण हा कंदिलाचा विषय नाही. जिथं आपलं काम नाही अशा कामासाठी आपण जायचं. काही काही गोष्टी घडतात. आता मागची एक गोष्ट घडली आमच्या शेजारीच, काही गरज नसताना पोरगं मोटरसायकलवर गेलं आणि तिथं ठोकलं, आणि हे मागचं पुढच्याला कमी लागलं पण मागचं पाय गमावून बसलं. काही गरज नव्हती जायची, पुढचा म्हणला चालतो का, चाल ना, बसलं.
म्हणजे घेणं ना देणं, कंदील लावून जाणं याला म्हणतात. नेमका कंदीलच हातात पाहिजे असं नाही, पण जिथं आपली गरज नाही अशा ठिकाणी आपण जर तोंड खुपसलं, लय मोठ्या गोष्टी आहेत आता या की जिथं गरज नाही अशा ठिकाणी जर आपण तोंड खुपसलं तर त्याचे परिणाम वेगळे भोगायला भेटतात आणि ते भोगावं लागतात. म्हणून हा विषय आपल्या पुढं मांडला आहे की बघ, घेणं ना देणं, कंदील लावून जाणं. तर कृपया असं करू नका. जर गरज असेल तर आपण आपलं स्पेशलिस्ट जा, कोणाला घेऊन जाऊ नका. कोणाला घेऊन गेलं वेगळं होतंय, याचे परिणाम वेगळे होतात. म्हणून हा विषय एकदा आठवणीच ठेवा. घेणं न देणं, कंदील लावून जाणं, हा विषय आठवणीत ठेवा. तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.